आणि आता आपण पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। पुण्यातल्या हडपसर जागेतून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी महादेव बाबरांची उमेदवारी घोषित केली आहे। त्यावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर आलेत। जागा वाटप झालेलं नसताना घोषणेचा अधिकार कोणी दिला असा सवाल शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय। 2019ला हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा सामना झाला होता। विजय झाले ते राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे सध्या अजित पवार गटात आहेत। अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ पुन्हा एकदा पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। ते स्वतः शरद पवार गटाकडून इच्छुक असले तरी त्यांचे वडील नरहरी झिरवाळ हे मात्र वृत्तास नकार देत आहेत। त्यामुळे मतदारसंघातही संभ्रमावस्था आहे। अजून शर्यत लागायची ही तर पूर्वतयारी चालू आहे। ज्या दिवशी शर्यत लागेल ना त्या दिवशी तो माझ्या पाठीमागे राहील। अमरावती ग्रामीण जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष उमेश यावलकरांनी पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। यावलकर भाजपकडून वरुड मोर्शी मतदारसंघातून तिकिटासाठी इच्छुक होते। याच मतदारसंघातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून स्थानिक भाजपनं देवेंद्र भुयारांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवलाय। हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश आणि उमेदवारीनंतर इंदापूरमध्ये शरद पवार गटात बंडखोरी माजण्याची चिन्ह आहेत। इंदापुरातील प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा या 3 नेत्यांचा हर्षवर्धन पाटील यांना विरोध आहे। आमच्या समर्थकांनी तिसरा पर्याय देण्याची मागणी केल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। येत्या 11 तारखेला याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। इच्छुकांनी तयारी ठेवावी, पक्षाची भूमिका 13 तारखेला मनसेच्या मेळाव्यात स्पष्ट करणार असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वेट अँड वॉच करा असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिलाय। त्यामुळे 13 तारखेला राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।